नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक छान मेडिटेशनबद्दल सांगणार आहे, जो फार महत्त्वाचा टूल आहे या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीमध्ये आणि तो फार म्हणजे मोठा रोल प्ले करतो. त्यामुळे मी तुम्हाला ते का करावं, कसं करावं आणि ते केल्याने काय होते या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. ॲक्च्युली मेडिटेशनवर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यामुळे मला जेवढं होईल सहजपणे, सोप्या रीतीने तुम्हाला सांगणं तेवढा मी ट्राय करते. पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण हा तुम्हाला फार उपयोगाचा पडणार आहे. तर जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा काय होतं, जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच ब्रेनमध्ये ऑक्सिटोसिन तयार होतात आणि ते काय करतं, ते सेरोटोनिन नावाचं एक केमिकल लेवल असते आपल्या डोक्यामध्ये, ती केमिकल लेवल वाढवते. ओके. आणि जेव्हा ते तयार होतात तर ते सेरोटोनिन आपल्या ब्रेनमध्ये तसे हॉर्मोन्स म्हणजे आपले हॅपी हॉर्मोन्स पाठवतात आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा मेडिटेशन करायला लागतो आपण हळूहळू बघत जातो की आपल्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस होत आहे. आपण खुश राहायला तयार होतो. पूर्णतच आपण खुश असतो. आपण एनर्जेटिक फील करतो. आपले निगेटिव्ह इमोशन्स निघून जातात. आपण खूप पॉझिटिव्ह फील करतो आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रोग्रेस दिसतो. तर तुम्ही हे पूर्ण दिवस म्हणजे जेवढं तुम्ही कराल मेडिटेशन तेवढं तुम्ही बघाल तुम्ही पूर्ण दिवस एनर्जेटिक आहात आणि तुमचा जो थिंकिंग प्रोसेस आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह झाला आहे. तुमचा दुसरीकडे म्हणजे जगामध्ये बघायचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह झाला आहे. त्यामुळे आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा काय होतं, जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याला हळूहळू दिसेल की तुमचा स्ट्रेस लेवल कमी झाला आहे, तुमचा राग याचा शांत झालेला आहे. आता तो राग याचा का शांत झाला आहे, कारण तुमच्या ब्रेनमध्ये हॅपी हॉर्मोन्स तयार होत आहेत आणि त्यामुळे तुमचा राग कमी झाला आहे, पूर्णपणे निघून गेला आहे आणि म्हणजे तुम्ही खुश राहायला चालू झाला आहात. तर हे तुम्हाला दिसेल आणि तुम्ही खूप म्हणजे तुमचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप वाढतो त्या गोष्टीमुळे. तुमचा प्रॉब्लेम सॉल्विंग जो नेचर आहे तो वाढतो. म्हणजे कुठलीही सिच्युएशन आली तरी तुम्ही खूप कामनेस तुमच्या बॉडीमध्ये राहतो. तुम्ही पूर्ण काम असतात आणि ती सिच्युएशन तुम्ही खूप छानपणे हँडल करता. त्यामुळे तुम्हाला दिसेल की तुम्ही स्टुडंट असू दे, तुम्ही जॉब करू दे, कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला मेडिटेशनचे खूप फायदे होतात. तुम्ही बघाल की तुमची जी प्रॉब्लेम सॉल्विंग जी हॅबिट आहे ती खूप चांगली झाली आहे. म्हणजे तुम्ही खूप इझिली असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत आणि तुमचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑरा म्हणजे आपल्या बाजूला बॉडी भोवती जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते ती खूप स्ट्रॉंग होते आणि हे सगळ्यांना म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला चालू करतात ना तेव्हा आपल्या ज्या आजूबाजूला लोक असतात त्यांना सुद्धा ते दिसतं की ह्यांच्यामध्ये काहीतरी फरक पडलाय. कारण आपल्यामध्ये अशी एनर्जी तयार होते की आपण लोकांना अट्रॅक्ट करतो आपल्याकडे. तर ही एनर्जी ही समोरच्या लोकांना दिसून येते की ह्यांच्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे की मला त्यांच्याबरोबर राहायला आवडतं. म्हणजे बाहेरच्या लोकांना आपली कंपनी आवडायला लागते. त्या आपल्याबरोबर जेवढा टाईम स्पेंड करतात त्यांना खूप छान वाटतं. त्यामुळे तुम्ही बघा की जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमच्या अवतीभोवती जी लोक आहेत तेव्हा फीडबॅक देतील की तुम्ही नक्की काय करतायत, की तुम्ही पूर्ण खुश असतात, पूर्ण वेळ तुम्ही प्रॉब्लेम्स एवढे इझिली कसे सॉल्व्ह करता, तुम्हाला राग कसा येत नाही, नक्की तुम्ही काय करतायत की तुम्हाला एवढा फरक पडला आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही जे मेडिटेशन करतायत त्याचा तुम्हाला हा फायदा होत आहे. आणि जेव्हा आपण मेडिटेशन करतो ना तेव्हा आपण क्वांटम फील्डमध्ये जम्प करतो आणि त्या क्वांटम फील्डमध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला जे हवे ते रिलेशन असतील, तुम्हाला हवे ते मनी म्हणजे पैसे असतील, कार असेल, घर असेल, ते सगळं त्या क्वांटम फील्डमध्ये असतं. आणि आपण ज्या मेडिटेशन करतो तो आपण तेवढा टाईम आपण ट्रॅव्हल करतो आणि त्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये लवकरात लवकर खेचून घेऊन येतो. त्यामुळे मेडिटेशनचा हा पण फायदा होतो. तुम्ही खूप कॉन्फिडंट होतात, तुमची मेमरी शार्प होते, तुमच्या गोष्टी लक्षात राहतात. परत जेव्हा तुम्ही मेडिटेशन करतात तेव्हा तुम्ही बघाल की तुम्हाला काही ॲलर्जी असतील, जसं की जेव्हा मी काही वर्षाआधी जेव्हा मी मेडिटेशन चालू केलं तेव्हा मला माहिती नव्हतं की मेडिटेशनचे काय बेनिफिट असतात. पण मी बघायला चालू केलं की जेव्हा मी मेडिटेशन चालू केलं तर मला डस्ट ॲलर्जी असायची आणि त्या डस्ट ॲलर्जीमुळे मला सेकंडला भरपूर शिंका यायच्या, सर्दी व्हायची. तर मी बघायला स्टार्ट केलं काही महिन्यानंतर की माझा तो त्रास पूर्णपणे निघून गेला आहे आणि त्या मला रिअलाईज झालं की हा माझा मेडिटेशन करण्याचा फायदा आहे. त्यामुळे अशा बहुतेक म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात मेडिटेशन केल्याने की
तुमच्या ॲलर्जीज निघून जातात, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. फार म्हणजे मोठे-मोठे डिसीज पण पूर्ण म्हणजे निघून गेले आहेत. जसे की कॅन्सरसारखे आजारसुद्धा लोकांचे निघून गेले आहेत मेडिटेशन केल्याने. इव्हन तुमची जी एजिंग प्रोसेस असते, जी आपली वय वाढायची प्रोसेस असते, ती सुद्धा स्लो डाऊन होते. तुम्ही बघाल की फार म्हणजे भरपूर लोकं जी आहेत ती त्यांचं वय खूप असलं तरी ते खूप यंग दिसतात. ते कसे यंग दिसतात? कारण ते बरेच वर्ष मेडिटेशन करत असतात आणि त्यामुळे त्यांची एजिंग प्रोसेस आहे ही स्लो झालेली असते. तो तो पण एक मोठा बेनिफिट आहे. जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे मेडिटेशन ट्राय करून बघा, की लोकं तुम्हाला एक ठराविक एजनंतर कॉम्प्लिमेंट सुद्धा देतील, की तुम्ही त्या वयाचे दिसत नाही आहात ते. तर तो एक सिक्रेट आहे मेडिटेशनचा. आणि दुसरी गोष्ट की जे आपण मेडिटेशन करतो ते आपल्याला इंट्युशनसुद्धा येतात. म्हणजे आपण आपल्या सोर्स एनर्जीशी कनेक्ट होतो. कारण बघा आपण जेव्हा जन्म घेतो ते आपल्याला काहीतरी एक देवाने दिलेलं असतं काम ते करायला येतो. पण आपण काय करतो? आपण ह्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये एवढं आपण म्हणजे धावपळीमध्ये एवढं आपल्याला विसरून गेलेलो असतो. तर तोच एक टाईम असतो की जेव्हा तुम्ही तुमच्या सोल एनर्जीशी कनेक्ट होतात आणि तुम्हाला गाईडन्ससुद्धा मिळतो. तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन होतात. तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पज जाणून घ्यायला सुद्धा फार गरजेच्या ठरतात आणि तुम्हाला डिसिजन्स घेण्याची पॉवरसुद्धा तुमची त्या गोष्टीमुळे वाढते. आणि दुसरं आता मी सांगेन मेडिटेशन कसं करायचं. मेडिटेशन करताना तुम्हाला रिलॅक्स बसायचं असतं. तुम्हाला तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवायचा असतो आणि तुम्ही घरीही कुठेही बसाल तर ती जागा तुमची फिक्स हवी, ती जागा स्वच्छ हवी आणि ती जागा नेहमी तीच ठेवा. म्हणजे तुमचा टाईम तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही रात्री बसा, दुपारी बसा. मेडिटेशन करायचा काही टाईम नसतो. तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही बसू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा जे डोळे बंद करायचे असतात. जसं की तुम्ही बसलात. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्रा असतात. जसं की तुमची ही एक ध्यान मुद्रा आहे. ती तुम्ही ध्यान मुद्रा पायाची मांडी घालून बसू शकतात आणि ती गुडघ्यांच्या इथे आपली ध्यान मुद्रा ती धरायची. डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. असं तुम्हाला श्वास काउंट करायचे असतात एक 4-5 वेळा. पण ती तुम्हाला डीप ब्रीथिंग करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन जाते आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो तुमच्या बॉडीमध्ये. तुमची बॉडी रिलॅक्स होते, तुमचं माइंड रिलॅक्स होतं आणि त्यानंतर डोळे बंद करून जस्ट तुम्ही रिलॅक्स बसा. आता तुम्ही बोलाल, मॅडम मी बसतो, पण माझ्या डोक्यात विचार चालू असतात. तर बघा, आपण पूर्ण दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतो, एवढ्या सगळ्या गोष्टी बघत असतो, तो दिवसाला आपण एक 60,000 विचार तरी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. ते कालचे असतात, परवाचे असतात आणि त्याच्याशीच रिलेटेड अजून आपण विचार तयार करत असतो आपल्या ब्रेनमध्ये. पण ते काही आपल्या कामाचे नसतात. पण ही आपल्याला काय असते, सवय असते आणि मेडिटेशन केल्याने काय होते, ती आपली सवय कमी होऊन जाते. तर जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तर तुमचे जे विचार येत आहेत येऊ दे. काही म्हणजे घाबरायची गरज नाही आहे. हळूहळू ते विचार यायचे कमी होतील आणि एक असा पॉइंट येईल की तुम्ही म्हणजे एक शून्य अवस्थेत जाल. म्हणजे तुम्ही थॉटलेस व्हाल आणि त्यावेळेला तुम्ही युनिव्हर्सशी कनेक्ट व्हाल. म्हणजे तो तुमचा आणि तुमच्या सोलचा कनेक्ट व्हायचा टाईम असणार आणि तेव्हा तुम्हाला गायडन्ससुद्धा मिळणार. तर पण त्यासाठी तुम्हाला रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर ही एक मेडिटेशनची प्रक्रिया आहे आणि त्याला जेवढा होईल तेवढा टाईम द्या. जेव्हा तुमचे मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर म्हणजे तुम्हाला सवय होईल, तुमचे जे नको असेल अनवॉन्टेड जे थॉट्स आहेत ते जेव्हा कमी होतील तेव्हा तुम्ही युनिव्हर्सशी अलाइनसुद्धा होऊन जाल आणि बघा की तुम्हाला गायडन्ससुद्धा मिळेल युनिव्हर्सकडून. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसतायत, जर तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही खुर्चीवर बसू शकता, चेअरवर बसू शकता. तुम्हाला तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, पाय खाली सोडायचे आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ध्यान मुद्रा घ्या किंवा अजून अशा बऱ्याच मुद्रा आहेत ज्याची तुम्हाला ऑनलाईन माहिती मिळेल. दुसरी मुद्रा ही अशी असते जे तुम्ही पाम असे ओपन करून ठेवतात. तर त्या पोझिशनमध्ये सुद्धा तुम्ही बसू शकतात आणि जस्ट तुम्ही रिलॅक्स डोळे बंद करून असे बसा आणि श्वासांवर फक्त लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला सवय होणार आणि
तुम्हाला हवे असलेले, जसे हवे तसे रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळतील. म्हणजे हे मेडिटेशन खूप खूप छान काम करतं आपल्या लाईफमध्ये. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेन, की जसं मध्ये मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशनचं सांगितलेलं, तर जेव्हा तुमचं मेडिटेशन कंप्लीट होईल आणि तुम्हाला जी हवी असलेली गोष्ट लाईफमध्ये हवी आहे, ती तुम्ही तुमचं मेडिटेशन झाल्यावर व्हिज्युअलाइज करा. 17 सेकंदचं फक्त काम असतं. जेव्हा तुम्ही मेडिटेशन कंप्लीट होईल, ही प्रक्रिया करा. हे व्हिज्युअलाइज करा, की तुम्हाला जे हवं आहे ते कसं पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही व्हिज्युअलाइज कराल आणि तुम्ही बघाल, की तुम्हाला ज्या हव्या त्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. ज्या हव्या त्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकाल. तर हे नक्की करून बघा मेडिटेशन आणि मला कळवा तुमचा फीडबॅक, की मेडिटेशन केल्याने तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत आणि त्याचे काय फायदे झालेत हे नक्की मला कळवा तुम्ही. मला वाचायला खूप आवडेल आणि मला जे काही प्रश्न विचारतात त्यांची उत्तरं सुद्धा मला द्यायला खूप आवडते. मला खूप छान वाटते ज्या प्रकारे तुम्हाला माझी टीचिंग आवडते आहे. असेच कनेक्टेड राहा आणि त्यामुळे मी सुद्धा मोटिवेट होते आणि मला सुद्धा आवडते तुम्हाला शिकवायला. त्यामुळे थँक यू आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू.